हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि जे अपात्र उमेदवार आहेत त्यांना मी 1-2 दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तुम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये ईमेल करा. 2 ईमेल पण दिले होते आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे आणि आता जे अपात्र उमेदवार आहेत ना, ते पात्र होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ती सगळी माहिती आपण पाहूयात आणि स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने ऑफिशियली नोटिफिकेशन काढून ही सगळी माहिती दिलेली आहे. आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे, याचा मला जास्त आनंद आहे. पण आता उमेदवारांनी काय करायचं आहे, जेणेकरून ते पात्र होतील आणि त्यांनासुद्धा परीक्षा देता येतील, ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये फुल टेस्ट 70 म्हणजे 30-30 प्रश्नांच्या फुल टेस्ट 70 दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्टचा विचार केला तर 100पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. परीक्षेमध्ये निश्चितच चांगला फायदा होईल तुम्हाला. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. त्याच्यामध्ये नोटीस आपण पाहूयात फक्त. नोटिशीत काय म्हणले पहा, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेटशर हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड पिऊन ऑब्लिक हमाल ऑब्लिक फरास हॅव बीन पब्लिश्ड ऑन ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट ऑफ बॉम्बे. म्हणजे कधी पब्लिश केली तर 12 मार्च 2026ला. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर 12 मार्च 2026ला अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या पदांची नावं आहेत. लिपिक, ड्रायव्हर, हमाल, स्टेनोग्राफर या सगळ्या. त्याच्या पुढे महत्त्वाचं आहे, इफ एनी कॅन्डिडेट हॅज एनी ऑब्जेक्शन regarding rejection of his oblique her candidature, he oblique she may send his oblique her objection with appropriate reason and supporting documentary proof along with full name and registration ID on below mentioned email ID on or before 23 मार्च 2026 till 5 PM. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो पहा, की त्यांनी काय केलेलं आहे, जे उमेदवार अपात्र यादीमध्ये आहेत ना, त्या उमेदवारांनी काय करायचं आहे, जर त्यांच्याकडे फी भरल्याचा पुरावा असेल आणि फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्याचा पुरावा असेल, तरीसुद्धा तो जो रेफरन्स नंबर आहे तो टाकण्यामध्ये चूक झाल्यामुळे जर ते अपात्र यादीमध्ये गेलेले असतील, तर त्यांनी फॉर्म भरल्याचा तो जे फॉर्मची प्रिंट आणि फी भरल्याची प्रिंट हे दोन्ही पुरावा म्हणजे त्याचं PDF करायची आणि तुमचं संपूर्ण नाव, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ID आणि त्या फॉर्म भरल्याची PDF आणि फी बँकेमध्ये जी फी भरलेली आहे त्याची PDF, ते हा जो ईमेल आहे ना, याच्यावर तुम्हाला मेल करायचा आहे आणि मग त्यांना पुरावा तो मिळेल. इथं ईमेल मी दिलेला आहे आणि याची माहिती आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर मी हे दिलेलं आहे पहा. तिथे तुम्हाला हा ईमेल मिळून जाईल. या ईमेलवर तुम्ही हा जो ईमेल ID आहे त्याच्यावर ईमेल करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण सॉरी तुमचं संपूर्ण नाव, तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि फॉर्ममध्ये जसं संपूर्ण नाव आहे तसंच लिहायचं आहे आणि तुम्ही फॉर्म भरल्याचा PDF आणि जी फी भरलेली आहे त्याची PDF द्यायची आहे आणि हे सगळं तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे तर 23 मार्च 2026 सायंकाळी 5च्या आतपर्यंत हा ईमेल तुमचा गेला पाहिजे. तुम्हाला प्रत्यक्ष हायकोर्टात जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथून फक्त या ईमेलवर त्यांना ती माहिती पुरवायची आहे. तर अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे, फी भरलेली आहे, तरी पण ते अपात्र यादीमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी हा अपडेट अतिशय महत्त्वाचा आहे. त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. फक्त तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200पेक्षा जास्त आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि
विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.